नमस्कार बालमित्रांनो, सुनंदा आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनेलच्या सीझन 6मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. या सीझनमध्ये आपण ऐकतो आहोत वेगवेगळे शोध आणि त्यांची गोष्टरूप माहिती. आज मी जी गोष्ट सांगणार आहे ना, ती आहे क्षकिरणांची आणि ती तयार करणाऱ्या मशीन्सची, म्हणजे एक्सरे आणि एक्सरे मशीन्स. या मशीनमुळे वैज्ञानिक क्षेत्रात, म्हणजे त्यांच्यामुळे निदान करण्याचं जे अचूक शास्त्र मिळालं, त्यामुळे मोठीच क्रांती घडवली गेली. तर आता ऐकूया आपण त्याबद्दलच थोडंसं. पण आपण त्याआधी ऐकणार आहोत खानवेलकरांनी लिहिलेली ही छोटीशी कविता. शोध लावला क्षकिरणांचा आम्ही केवळ ऋणीतयांचे. शोध लावला क्षकिरणांचा आम्ही केवळ ऋणीतयांचे. मानवतेच्या कल्याणास्तव बहुविध वापर. मानवतेच्या कल्याणास्तव बहुविध वापर. रोग निदान अन निष्कर्षही अचूक. तर आता ऐकूया एक्सरे आणि एक्सरे मशीन्सची माहिती. आता या एक्सरेज किंवा क्षकिरणांच्या मदतीने प्रतिमा तयार होते. म्हणजे काय होतं तर एक्सरे मशीनमध्ये जी क्षकिरणं तयार केली जातात ना, त्यांचा बीम म्हणजे स्रोत आपल्या शरीराच्या ज्या अंतर्भागाचा फोटो काढायचा आहे तिथे बरोबर सोडला जातो. हे किरण शरीराच्या सॉफ्ट टिश्यूजमधून किंवा मांसल भागातून प्रवास करतात आणि शरीराच्या आतल्या कठीण भागावर आदळतात. उदाहरणार्थ आपली हाडं. क्वचित प्रसंगी मेंदूचा पण काही भाग यामध्ये जमा होऊ शकतो आणि मग मागे ठेवलेल्या प्लेटवरती याचा फोटो निघतो आणि शरीराच्या ज्या भागात काही बिघाड झाला आहे आणि जो भाग आपल्याला बाहेरून दिसत नाही किंवा तपासता येत नाही, त्याचा डॉक्टरना अचूक अंदाज येतो. मग उपचार केले जातात, ट्रीटमेंट होते आणि काय शेवटी माणूस बरा होतो. आता या एवढ्या उपयोगी एक्सरे मशीनचा शोध लावला तरी कोणी आणि केव्हा? विहेल्म रॉन्टजेन नावाचा एक जर्मन शास्त्रज्ञ होता. आपल्या प्रयोगशाळेत काम करताना एकदा अचानकपणे प्रयोगशाळेतला एक फ्लोरोसेंट स्क्रीन एकदम अगदी उठावदारपणे चमकायला लागला. बरं, स्क्रीनच्या समोर बघितलं तर ना दिव्याचा उजेड होता ना कुठचा कॅमेरा होता. मग लक्षात आलं की लॅबोरेटरीमध्ये कॅथोड रेज काहीतरी अनपेक्षितपणे प्रकाशझोत टाकत होते आणि म्हणून तर तो फ्लोरोसेंट स्क्रीन चमकायला लागला होता. आता हे किरण उपयुक्त आहेत असं रॉन्टजेनला वाटलं, पण ते कसे तयार झाले आणि आता त्याला नाव काय द्यायचं हे काही त्याला समजेना आणि म्हणून त्यांनी त्याला नाव दिलं क्षकिरण किंवा एक्सरे. आपण कसं गणितात ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नसते त्याला आपण क्ष म्हणतो की नाही, अगदी तसंच. आणि हे क्षकिरण जेव्हा प्रत्यक्षात विल्हेल्म रॉन्टजेन यांना दिसले, ती तारीख होती 8 नोव्हेंबर 1895. आता या अकस्मातपणे दिसलेल्या एक्सरेचा नक्कीच काहीतरी उपयोग करता येईल याची जणू रॉन्टजेनला खात्रीच पटली आणि मग हे तयार करण्याच्या मागे त्यांनी अगदी जोरात प्रयत्न सुरू केले आणि नंतर फोटोग्राफीची प्लेट, फ्लोरोसेंट स्क्रीन आणि कॅथोड रेज यांच्या साहाय्याने पहिलं एक्सरे मशीन अत्यंत सोप्या पद्धतीने तयार केलं आणि आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान आणि त्याचं योग्य निदान याचा पायाच रचला गेला. या एक्सरे मशीनमध्ये पहिला फोटो कोणाचा निघाला माहिती आहे? तो होता त्याच्याच पत्नीच्या हाताचा. हाताच्या 2 बोटांना फ्रॅक्चर झालं आहे असं निदान झालं, म्हणजेच हाड मोडलं होतं. पण या अचूक निदानामुळे पुढे उपचार झाले आणि त्या बऱ्यासुद्धा झाल्या. नंतर अनेक शास्त्रज्ञांनी एक्सरे मशीन अजून प्रगतिशील बनवण्यात मोलाचा हातभार लावला. थॉमस एडिसन हे नाव अगदी आपल्या परिचयाचं आहे, ज्यांनी इलेक्ट्रिक बल्बचा म्हणजे इलेक्ट्रिक दिव्याचा शोध लावला होता. त्यांनी टंगस्टन फिलामेंट वापरून एक्सरेचा बीम तयार केला. नंतर मेरी क्युरी, तीही तुम्हाला माहिती आहे, ज्यांनी रेडियमचा शोध लावला होता आणि त्यांनी मोबाईल एक्सरे मशीन तयार केली. त्याचा उपयोग मुख्यतः दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जखमी सैनिकांना बंदुकीच्या गोळ्या शरीरात कुठे कुठे लागल्या आहेत हे शोधून काढण्याच्या कामी खूपच उपयोग झाला. आणि नंतर रसेल रोनाल्ड या शास्त्रज्ञांनी 1896 तर व्यावसायिक तत्वावर उपयोगी पडणारं
पहिलं एक्सरे मशीन तयार केलं. पण एक्सरे आणि एक्सरे मशीन या शोधाचं क्रेडिट जातं ते मात्र आपल्या विल्हम रॉंग्टन यांनाच. 1901 भौतिक विज्ञान म्हणजे फिजिक्स यामधलं पहिलं नोबेल प्राईज त्यांना मिळालं. आणि मग या मशीननी पुढे वैज्ञानिक क्षेत्रात मोलाची भर टाकली आणि अगदी क्रांतीच केली. एक्सरे मशीन आता अनेक ठिकाणी उपयोगात आणली जायला लागली होती. शरीराच्या म्हणजे मुख्यतः हाडांची रचना समजायची. तसंच त्यामुळे एखाद्या ठिकाणी मोडलेलं हाड, वाकडं झालेलं हाड, एखाद्या ठिकाणी क्रॅक गेलेल्या हाडांवर उपचार कसे करता येतील, तसंच ठिसूळ झालेली जर हाडं असतील तर त्यांनाही कसे उपचार करायचे, ताकद कशी द्यायची, हे सुद्धा या एक्सरे मशीनमुळे आता शक्य व्हायला लागलंय. नंतर आपले दात, त्यामध्येही झालेला बिघाड एक्सरे पद्धतीने दातांचा फोटो काढून दंतचिकित्सा करता येते. म्हणजे दाताच्या कॅव्हिटीज, किडलेले दात, हिरडीच्या आतमध्ये असलेलं एखादं गळू किंवा दातांचं मूळ म्हणजे रूट कॅनॉल यामध्ये कुठचाही उपचार करताना अंदाजपंचे न करता अचूक अंदाज करून त्यावर योग्य ते उपचार करता येतात. फुफ्फुसांशी निगडीत असलेले आजार म्हणजे अर्थात क्षय किंवा TB, न्यूमोनिया, कॅन्सर यामध्येही कमी ताकदीचे क्षकिरण वापरून एखाद्या रोगाची वाढ कशी होतीये किंवा पसरत चाललेलं आहे का हे निदानही आपल्याला एक्सरेमुळे मिळू शकतं. हल्ली दुर्बिणीतून होणाऱ्या शस्त्रक्रिया आणि एक्सरे ह्या तर अगदी एकमेकांना पूरकच झालेल्या आहेत. त्यामुळे जो पेशंट असतो किंवा रोगी आणि डॉक्टर यांच्यामध्येही चांगला समन्वय साधला जातो. हे सगळं करण्यासाठी लागणारी एक्सरे मशीन्स मात्र खूप वेगवेगळ्या प्रकारची असतात. एक म्हणजे डिजिटल एक्सरे मशीन. आपला एक्सरे म्हणजे शरीराच्या कुठच्याही भागाचा एक्सरे काढल्यानंतर आपल्याला एक फिल्म मिळते किंवा कम्प्युटरवरची त्याची प्रतिमा दिसते आणि ही प्रतिमा दिसते ते या डिजिटल एक्सरे मशीन्सच्यामुळे. तुम्ही CT स्कॅन हे नाव ऐकलं असेल. त्याला म्हणतात कम्प्युटेड टोमोग्राफी स्कॅनर्स. ह्यामुळे दुखावलेल्या अवयवांची अगदी 3D प्रतिमा तयार होते. 3D म्हणजे 3 डायमेन्शन्स, लांबी, रुंदी, उंची किंवा खोली. अशी प्रतिमा तयार झाल्यामुळे मेंदूसारख्या गुंतागुंतीच्या अवयवांचा दुखऱ्या भागाचा अचूक अंदाज येतो आणि त्यावर शस्त्रक्रिया करणंही त्यामुळे खूप सोपं होऊन जातं. नंतर येतात ती मॅमोग्राफी मशीन्स. शरीराच्या अत्यंत नाजूक भागावर कमी एनर्जीचे एक्सरे टाकले जातात. त्यांच्या मदतीने दुखऱ्या भागाची प्रतिमा तयार होते. अगदी कॅन्सरचे सेल्स जरी असले तरीसुद्धा ते आपल्याला वेळीच दिसतात. त्यांची वाढ होत नाही आहे ना किंवा बाकी काही अडचण नाही आहे ना हे सगळं समजतं आणि योग्य त्यावेळी योग्य उपचार केले जातात. आणि यातलाच अजून एक प्रगत प्रकार म्हणजे मॅग्नेटिक रिसोर्स इमेजिंग सिस्टीम. त्याला म्हणतात MRI. CT स्कॅनर्स काय किंवा MRI मशीन्स काय, दोन्हीचा उपयोग खरं तर सारखाच आहे. अर्थात MRI मशीन्स अजून थोडी ॲडव्हान्स्ड आहेत, पण आपले गुंतागुंतीचे अवयव म्हणजे आपले सांधे, रक्तवाहिन्या, खांदे, पाठीचा कणा, मेंदू अशा खूप कॉम्प्लिकेटेड आणि अत्यंत नाजूक अवयवात काहीही बिघाड झाला तरी तो अचूक निदर्शनाला येतो. पण या दोन्ही पद्धतीत थोडासा फरक आहे. म्हणजे MRI करताना खूप मोठा आवाज येतो, पण त्यामुळे कानात अगदी बोळे घालायची वेळ येते. पण तसंच हे दोनही प्रकार म्हणजे CT स्कॅन्स किंवा MRI आईच्या पोटामध्ये जर बाळ वाढत असेल तर ते बाळासाठी धोक्याचं ठरतं. अशा वेळेला त्या आईवरती CT स्कॅन्स किंवा MRI याचा प्रयोग केला जात नाही. किंवा काही वेळेला आपल्या शरीरात कृत्रिम अवयव असतात. मुख्यतः जे सिनियर सिटिझन्स आहेत त्यांच्या बाबतीत अशी गोष्ट घडू शकते. म्हणजे तुमचा गुडघा रिप्लेस केलेला आहे का, दातांमध्ये कवळी बसवलेली आहे का, किंवा पेसमेकर म्हणजे हृदयाचे ठोके व्यवस्थित पडण्यासाठी एक मशीन बसवलेलं असतं, त्याला म्हणतात पेसमेकर. अशी कुठची असतील तर CT स्कॅन आणि MRI हे दोनही प्रकार हाताळताना थोडी जास्त काळजी घ्यावी लागते. CT स्कॅन आणि MRI यामध्ये ज्या प्रतिमा तयार होतात ना
त्यामध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे MRI पद्धतीत त्या अधिक योग्य प्रकारे दिसतात. कॅन्सरसारख्या वेगवेगळ्या रोगांच्या सेल्स, त्याची शरीरात होणारी वाढ आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसते आणि त्यासाठी मशीनचं टेक्निकल सेटिंग जे केलं जातं ते खूपच महत्त्वाचं असतं. आता आपल्याला प्रश्न पडतो की जेव्हा एक्सरे मशीन नव्हती तेव्हा डॉक्टर एखादा रोगी कसा बरा करत होते. पण मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल की बाह्य तपासणीवर डॉक्टरांचा जास्त भर होता. म्हणजे कसं की हात लावून ताप बघणं, डोळे, जीभ, त्वचा तपासायची, दुखऱ्या भागाला स्पर्श करून आलेली सूज आहे का इत्यादी गोष्टी बघायच्या, हृदयाचे ठोके मोजायचे. अशा कितीतरी गोष्टी डॉक्टरांना करता येत होत्या. पण म्हणूनच शरीराची आंतररचना जेव्हा समजायला लागली आणि एक्सरेमुळे ते बघणं अजून जेव्हा सोपं झालं ना, त्यावेळेला खरोखर डॉक्टरांसाठी आणि आपल्यासाठी हा शोध हा फार मोठा वरदान. आणि माणसाच्या वेदना कमी झाल्या, त्याचं आयुष्यमानही वाढलं. मग मित्रांनो, प्रश्न असा पडतो की ही मशीन जर आता एवढं काम करतायत, आपल्याला इतकी उपयोगी आहेत, तर त्यांच्यात आता अजून काय सुधारणा होणार आहे. पण मुख्य म्हणजे या शरीराच्या आतील भागाच्या ज्या प्रतिमा किंवा फोटो तयार होतो ना, तो अधिक स्पष्ट होत जाईल. त्यामुळे निदान करण्याची क्षमता खूपच वाढेल, म्हणजे कित्येक पटीने वाढेल. आणि त्याहून अजून एक गोष्ट म्हणजे AI, कृत्रिम बुद्धिमत्ता, ही पण एक्सरेच्या मदतीला येणार आहे. त्यामुळे आपण जसं आपलं ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब, डायबेटीस स्वतः बघू शकतो ना, तसंच आपल्याला आता आपला एक्सरेसुद्धा काढता येणार आहे. स्वतःला तर तो काढता येईलच, पण एखाद्या आजाराची तीव्रता, अनुमान, निदान हेही एखाद वेळेला आपल्याला समजायला लागेल. अगदी गुंतागुंतीच्या आजारात तर एका सिंगल सेलची प्रतिमाही दिसेल आणि ती मोठी करून त्याचं अचूक निदान करता येईल. अर्थात डॉक्टरांची मदत आपल्याला लागणारच आहे, पण आपण जसं म्हणतो ना की प्रायमरी एक्झामिनेशन, ती मात्र आपल्याला नक्की करता येणार आहे. आणि ते AIच्या मदतीने, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या मदतीला येणार आहे त्यासाठी. तर मित्रांनो, असे हे एक्सरेज आणि अशीच ती बहुउपयोगी एक्सरे मशीन्स, धन्य ते शास्त्रज्ञ आणि धन्य त्यांचे ते शोध. आता मी इथे थांबते. गोष्ट लाईक करा, शेअर करा, चॅनेल सबस्क्राईब करा, अनेकांपर्यंत पोचवा. आता भेटूया पुढच्या महिन्यात अशाच एखाद्या शोधाची गोष्ट ऐकायला. तोपर्यंत धन्यवाद.